पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। मोदींची नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात आज पहिली सभा होते। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ 12 वाजेपर्यंत या सभेला सुरुवात होईल। दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदी या संदर्भात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। तर नाशिकच्या सभेनंतर कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होणार आहे। कल्याणमध्ये ही सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। जवळपास 75,000 लोकांना बसण्याची सोय या मंडपात करण्यात आली आहे। या सभेनंतर पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये भव्य रोड शो होणार आहे। भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी 6:45 वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो सुरुवात होईल। भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे। घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होईल, तर घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ समारोप होईल। त्यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।